सांगलीमध्ये फूड गोदामाला भीषण आग लागली आहे। पेठनाका परिसरामध्ये आदिती फूड गोदामाला ही आग लागलेली आहे। कोट्यवधींचा तयार माल यामध्ये जळून गेलेला आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आताची महत्त्वाची बातमी सांगलीतून आहे। ही भयानक दृश्य आपण पाहतोय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। यामध्ये कोट्यवधींचा माल जळून गेलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सरफराज सरदी यांच्याकडून। सरफराज, नेमकं काय कारण आहे आग लागण्यामागचं आणि सध्याची काय स्थिती आहे? सध्याची परिस्थिती या ठिकाणची पाहायला गेली तर आग ही पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे, आटोक्यात आलेली आहे। आग विझवण्यात जे अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। आदिती फूड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची निर्मिती केली जाते आणि हा खाद्यपदार्थाचा जो साठा आहे तो एका मोठ्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतो आणि या गोडाऊनला आज सकाळी या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आग लागल्यानंतर या ठिकाणी आगीचे जे प्रचंड रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे, धुराचे लोह देखील मोठ्या प्रमाणात आकाशात उठल्याचं पाहायला मिळालं। या आगीनंतर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर खरं तर नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र या ठिकाणी गोडाऊनमध्ये जो खाद्यपदार्थांचा साठा जो ठेवण्यात आला होता मोठ्या प्रमाणात तो जळून खाक झालेला आहे। आदिती फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून परदेशात या ठिकाणी खाद्यपदार्थ असतील किंवा इतर साहित्य माल आहे जो निर्यात केला जातो आणि तो पदार्थ जो आहे तो माल आहे तो या आगीमध्ये बक्षिसाने पडलेला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।